मला घाबरायची गरज नाहीये आणि मी तुझ्याकडे कॉफी मागितलीच नव्हती, तरी तू का घेऊन आलीस? ते स्वानंदी ताईंसमोर चिडले ना तुम्ही, तुम्हाला कॉफी नाही मिळाली म्हणून. अगं मी तर सगळ्या स्टाफवर चिडलो होतो. वेळेत कामं झाली नाही की मला खूप राग येतो. पण तू मुद्दामून माझ्यासाठी कॉफी घेऊन आलीस. नाही, ते प्रमिला ताई म्हणाल्या ना म्हणून आणली. अगं चांगलंच आहे, बरं झालं आलीस कॉफी घेऊन. आता रोज न सांगता इथे यायचं कॉफी घेऊन. आणि मला जाम आवडते कॉफी. आणि नाही मिळाली ना माझी खूप चिडचिड होते. समजलं ना? बघा असं करू नका, मला छळू नका. तो बाऊल इकडे द्या आणि तुम्ही जा. अच्छा म्हणजे मी जाऊ, फक्त खीर देऊन निघून जाऊ? मी थांबू नको इकडे? तुम्ही ना असं शब्दात पकडू नका मला स्वानंदी मॅडम. एक त्यांना गोड असं समोर दिसत असं ना की माझं चित्त थाऱ्यावर राहत नाही. ते ते तो बाऊल इकडे द्या आणि तुम्हाला थांबायचं तर थांबा इकडे. जा. स्वानंदी मॅडम तुम्ही याच्यात खसखस पण घातली आहे आणि थोडासा रोज एसेन्स. हा 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 हा, म्हणजे एखाद्या माणसाने सुगरण असावं म्हणजे किती स्वानंदी मॅडम. या अशा एखाद्या गोष्टीत ना मला तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतं. नाही म्हणजे नाईलाज होतो माझा, पण अप्रतिम बहारदार. नाही आणि जगात देव आहे, तो माणसाला अशी बुद्धी आणि हाताला चव देखील देतो, म्हणजे खरंच कमाल आहे. मला सांगा तुम्ही आज खीर का गेलीत? असंच तुम्हाला माझ्याकडनं ट्रीट. ट्रीट कशाबद्दल? अहो तुम्ही वृद्धाश्रमासाठी इतकं केलं आणि त्यात आज तुमचा चीट डे आहे म्हणून सुद्धा. स्वानंदी मॅडम तुम्हाला ना परतफेड करायची फार घाई असते. मी काही केलं की तुम्ही लगेच केलंच पाहिजे असं काही नाहीये. त्या दिवशी मी महेशला बोलवलं तर लगेच तुम्ही मला तलावाकाठी घेऊन गेला. आज झाडं लावली तर लगेच घरी आल्या आल्या हातात खीर. एवढं काही करत नसतो मी फक्त माझं कर्तव्य केलं बस. माझं पण हेच कर्तव्य आहे. बर. राजवाडे, राजवाडे हा ऐकताय ना? स्टॅच्यू स्टॅच्यू स्टॅच्यू. राजवाडे मी स्टॅच्यू म्हटलं तुम्हाला. अहो माझा टाइम आउट चालू आहे आणि खीर खाताना स्टॅच्यू वगैरे असं काही नसतं.